तर मग गुड मॉर्निंग फॅमिली. आज आहे 25 तारीख आणि वार आहे मंगळवार. तर आपण आज देखील चाललेलो आहे एक छोट्याशा शॉर्ट राईडसाठी. शॉर्ट राईड इन द सेन्स ते मी तुम्हाला गाडीमध्ये नक्की सांगणार. पण आता आपण काय करू, पहिलं आपण जाऊ आपल्या गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकून, त्याच्यानंतर आपण पुढे जायची तयारी करू. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवणार गाडीमध्ये. सर्वप्रथम मी तुमचं वेलकम करतो माझ्या चॅनलला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @ 3705. तुम्ही सगळे कशा एकदम भडक लाल भडक. तर आताचा किस्सा कसा मित्रांनो, आपण जाऊ पटापट आपली गाडी काढू. गाडी वॉश पण करायची, बघू आता जमलं तर वॉश करू, नाही तर मग आल्याच्या नंतर वॉश करू. त्याच्यानंतर संध्याकाळी मला अजून एक काम आहे, तिथे पण जायचं. तर मी स्टेट घेऊन गाईज भेटतो मी तुम्हाला ऑन द वे. आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपण पाहू शकता आमची नदी किती क्लीन झालेली आहे आता, कारण पाऊस झाला की इकडं जी एलगी जमते, जी घाण जमते, ती सगळी क्लिअर होऊन जाते. आणि आपण आपल्या ब्रिजवरती आहे आता. आणि आमचा हा ब्रिज खूप कंजेस्टेड आहे, छोटा ब्रिज आहे, त्याच्यामुळं एका टायमाला 2 गाड्या जातात, नाही तर गाडी जात नाही. तर मग चला आता पटापट आपण जाऊयात. आपल्याला जायचं आहे आता वाशीला. मी तुम्हाला सांगितलं वाशीला जायचं आहे आपल्याला. का जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, ते थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतो गाईस. तर आता आपण इथं लेफ्ट मारू, डिझेल टाकू आणि वाशीच्या दिशेने निघूयात. तर चलो. तर आपण पाहू शकता एक टायमाची ही आमराई होती. इथे आपण लेफ्ट हँड साईडला पाहू शकता सगळे आंब्याची झाडं आहेत. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा रस्ता नव्हता, ही आमराई म्हणून ओळखायची आहे. आणि इथं रात्रीचं यायला, म्हणजे दिवसा पण यायला लोक घाबरायचे. आमराईत जायचं, बोलायचे नाही इथं भूत आहे. आम्ही लोक कोणी येत नव्हतो शाळे कॉलेजमधून. आणि आत्ता जर तुम्ही इथला लोकेशन बघता तर इथे एकदम प्राईम लोकेशन झालं. इथे 1-1 करोड रुपयाला आता रूम चालू आहेत. हे बघा समोर आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता इथनं राईट मारल्यावर मी तुम्हाला दाखवतो ज्या बिल्डिंग रेडी आहेत. एकदम अफलातून पद्धतीने बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या. बघा मित्रांनो, काही सुंदर पद्धतीच्या बिल्डिंग आहेत या. इथे राईट साईडला पण बघा काम चालूच आहे. एक टाईम होता की या रोडला कोणी येत नव्हतं घाणीमुळं की आणि झाडांमुळं. शेत ज्यांचं प्रॉपर शेत होता ती लोक येऊ पण देत नव्हते. आणि आत्ता बघा इथं काय व्हॅल्यू वाढलेली आहे रस्त्याची. या सध्या रस्ता आपला खराब काय, कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शन. एकदा का कन्स्ट्रक्शन व्यवस्थित पद्धतीने झाले तर हा रस्ता एकदम क्लासिक बनवतील. हे बघा ही बिल्डिंग काय सुपर टावर बांधल्या. चांगले इथे बिल्डिंग आता झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला दाखवलं नाही की माझ्यासोबत कोण कोण आहे, दाखवतो एका 0 मिनिटात. आपल्यासोबत आहे मी स्वतः, मागं आहे आपला चिद्दूबाई. आज चिद्दूबाईला घेतला, त्याला बरं वाटतंय. मम्मी आणि या बाजूला बसलेत पप्पा. असे आम्ही 4 जण चाललेलो आहोत वाशीला. वाशीला का चाललो ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, तर मी तुम्हाला सांगतो आता की वाशीला जे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, मग त्याचं मला हे घेऊन यायचं आहे आधार कार्ड. तर त्याच्यासाठी आता आम्ही वाशीला निघालो आहोत. तर बघतो वाशीवरनं प्लॅन चेंज होऊ शकतो. तिथून आपण अजून लांब जाऊ शकतो, थोडंसं पुढं बाहेर. जसं पण असेल तर मी तुम्हाला सांगतो गाईस. आपण पालिकेच्या खूप जवळ आले. आपण जवळून एक मस्त व्ह्यू घ्या पालिकेचा, कशी होणार आहे पालिका. आणि हा रस्ता एक टायमिंगला एकदम खराब होता. आता हा रस्ता बघा काही सुपर झालेला आहे. लेफ्ट साईडला मस्त एकदम क्लासिक टावर झालेला आहे. त्याच्या पुढे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आहे. राईट साईडला इथे कॉलेज आहे. म्हणजे काहीच नव्हतं या रोडला. इथं RTOची पासिंग व्हायची, आत्ताही होत असेल मला माहीत नाही. मी बऱ्याच वर्षांनी आलो या रोडनी. तर हे बघा लेफ्ट हँड साईडला तुम्हाला बिल्डिंग दिसत असतील ना, हा कर्नाळा अकॅडमी आहे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी. हे बघा. आणि याच्या बाहेर जेवढे गाळे आहेत ना, त्या गाळ्यामध्ये RTOचं ट्रेनिंग सेंटर होतं. म्हणजे आपण जर तिथं आलो लायसन्स वगैरे काढण्यासाठी आपल्याला इथे एक्झाम द्यायला लागायची. ह्या आतमधल्या रोडला इथे एक्झाम व्हायची. आणि नवीन ब्रिजचं काम बघा काय जोरात चालू आहे. थोड्या दिवसांनी हा पण ब्रिज चालू होईल, आपल्याला येणं जाणं सोपं होऊन जाईल अजून. हे बघा इथे लेफ्ट हँड साईडला आतमध्ये एक्झाम व्हायची. मी आता गाडी थांबवतो कारण आपल्याला रस्ता दिसत नाही आहे पुढं. फॅमिली आता सीन कसं झाला माहिती का, मी काळसेकर कॉलेजच्या इथनं गेलेलो, पण जो आपला एअरपोर्टचा रोड आहे ना, तो डायरेक्ट JNPTला त्या साईडला जायला बनवला आहे. आपल्याला ह्या बाजूला यायचं होतं, म्हणजे आपल्याला यायचं होतं पनवेल सायन रोडला हायवेवरती. मग आपल्याला काय झालं, तिकडून रस्ता न भेटल्यामुळं मी परत गाडी फिरवली, U-turn मारून परत मी नवीन महानगरपालिकेकडे आलो. आणि तिथनं मग मी गाडी हायवेला लागली कामोठ्या मार्गी. तर म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही. आणि आता मी काय व्हिडिओ बनवू गाईज. आपण सलग 3 दिवस झाले एकाच रोडवर चाललो आहे. माझा रोड तोच आहे, वाशी नवी मुंबईचा रोड. आता मला जायचं आहे वाशीला. तरी पण आपण काय करू, रस्त्यामध्ये जर का काही चांगल्या गोष्टी आढळल्या तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन गाईज. जास्त काय बोलत नाही, फक्त स्टेट येऊन.
मग मंडळी आवडले का सिनेमॅटिक? तर आता तर सीन काय माहिती आहे का, मी वाशीला आलो होतो तुम्हाला तर माहिती आहे, पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी ज्या कामासाठी आलेलो माझं ते काम नाही झालं, कारण त्या लोकांनी मला अजून डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट केलेली आहे की बाबा अजून तुमचे डॉक्युमेंट 1-2 कमी आहेत, ते उद्या परवा घेऊन या. तर उद्या परवा आपली परत वाशीला एक ट्रिप होणार आहे. तर आता तर सीन काय माहिती आहे का, मी का एवढी AC फास्ट केली, कारण मी एकदम असा गरम झालेलो मला की आपण गाडी लावून कमसे कम 1 किलोमीटर पुढे चालत गेलेलो, कारण इथं लावायला जागा नाही. आता पार्किंगमध्ये मी गाडी टाकलेली मग अशी, तर पार्किंग थोडीशी स्टेशनपासून लांब आहे. तर मग आता मी आता आपण काय करत माहिती आहे का, आता बघू, एक तर आपण चेंबूरला जाऊ शकतो किंवा आपण परत बॅक टू पवेलियन पनवेलला येऊ शकतो. तर कसं काय होतं मी तुम्हाला सांगतो गाईज, कारण चेंबूरला पण थोडंसं काम आहे आणि मला पनवेलला देखील काम आहे. जर मी पनवेलला लवकर आलो तर माझी पुढची कामं होतील, जर मी पनवेलला उशिरा आलो तर माझी कामं नाही होणार. आणि इन केस उद्या आपली परत एक लॉंग राईड होणार आहे. लॉंग राईड इन द सेन्स 300-400 किलोमीटरची आपली राईड असतील. तर आपलं काम आहे, परत मला जायला लागेल अहल्यानगरला, म्हणजे माझ्या गावी परत मला जायचं आहे, कारण आपलं काम आहे तिथं पेंडिंग. तर मी ते तुम्हाला आजच सांगितलं की आपल्याला उद्या जायचं आहे, पण ते कन्फर्म नाही आहे. जर तिथं समोरून होकार आला तर आपण जाणार, जर नाही आला तर मग आपण नाही जाणार, पण 90% आपण जाणार. हे या हिशोबाने तुम्ही गृहीत धरा की बाबा हा उद्या जाणार आहे. तर मग आता काय करतो, चला आता आपण बघू कुठे जातो. एक तर चेंबूरला नाही तर मग पनवेलला, जिथे पण जाईन तर तुम्हाला सोबत घेऊन जाईन. तर स्टे ट्यून गाईज. फायनली मित्रांनो आता आपण आलो आहोत सानपाडा स्टेशन. आपण राईट साईडला पाहू शकता स्टेशन आहे हा सानपाड्याचा, कारण थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे ना. आम्ही पनवेलला चाललो आहे ना, आम्ही चेंबूरला, मी चाललो आहे नेरूळला थोडं आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. तर बघा हा अंडरपास कसा आहे, केवढीचा अंडरपास आहे, फक्त 2 गाड्या पास होतील एवढाच रस्ता आहे हा, एकदम छोटा अंडरपास हा. झाला आपला क्रॉस अंडरपास. आता आपण निघालो नेरूळच्या दिशेने. तर अशा प्रकारे आपण आता चाललो आहोत पाम बीच रोडला, कारण बोललो परत त्या जुन्या रोडनी जा, परत लेफ्ट राईट त्याच्यापेक्षा आपण पाम बीचवरनं स्ट्रेट जाऊ एकदम, आणि एका लेफ्टमध्ये आपलं दुकान पण येईल पटकन, म्हणजे आपलं काम पण फटाफट होऊन जाईल. तर चलो आता आपण भेटूयात पाम बीच रोडवर. मित्रांनो आता आपलं नेरूळचं काम झालेलं आहे आणि आपण परत पनवेलच्या दिशेने निघालेलो आहोत. नेरूळला मी थांबलेलो, मी तुम्हाला सांगितलं गाडीचं काम करायला, पण तुम्हाला मी दाखवलं नाही. तर आपण पाहू शकता बघा, हा डॅश कॅम मी लावला आहे फ्रंट आणि बॅकचा, जेणेकरून जर कोणी आपल्या गाडीसोबत छेडछाड केली, इवन माझी गाडी बंद असली तरी पण मला मेसेज येणार आणि मला लगेच व्हिडिओ दिसणार. कॅमेरा चालू असो, गाडी चालू असो किंवा बंद असो, असा कॅमेरा लावला आहे. थोडा कॉस्टली आहे पण छान कॅमेरा आहे, जेणेकरून मला माझ्या गाडीचं काय नुकसान भोगावं नाही लागणार आता. कारण बऱ्याच पोरांनी गाडीवर स्क्रॅच वगैरे मारून गाडीची वाट लावलेली आपल्या इथं. तर बोललो काहीतरी सोल्युशन म्हणून मी डॅश कॅम लावून टाकला. डॅश कॅम पुढं पण आहे आणि पाठीमागे सुद्धा आहे. पाठीमागची व्हिडिओ बनवताना तुम्हाला दिसेल गाईज. आणि आता आम्ही लोक आहोत सिग्नलवर बेलापूरच्या जवळ. तर मित्रांनो रोडच्या अपोजिटला बघा आपण 2 डोअर मर्सिडीज उभी आहे. काही छान वाटते, ब्लॅक कलरची गाडी आहे, पण आपल्यापासून ती लांब आहे, आपला कॅमेरा जास्त झूम होणार नाही. आणि आता आम्ही लोक आलेलो आहोत बेलापूरच्या जवळ. समोरचा जो ब्रिज आहे त्याच्या पलीकडे बेलापूर आहे. तर आता 2च मिनटात आम्ही बेलापूरमध्ये पोहोचणार. तर अशा प्रकारे आपण बेलापूरला आलो आहोत. आणि तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस. काय क्लास दिसते बघा ना, त्याचं काय असा राजमहल बांधला आहे, सुंदर आहे. आणि आज समोरचा व्ह्यू पण बघायला काही छान वाटतोय, क्लास आहे एकदम. बेलापूर मस्त बनवले आता. आणि आपण आलो आहोत बेलापूरच्या सिग्नलवरती.
मंडळी, आपण आता आलेलो आहोत बेलापूरमध्ये, कारण मला आहे ना चायची अशी बेकार तलब आहे. मी गाडी चालवतो, ड्रायव्हर म्हणजे आपण ड्रायव्हिंग जास्त करतो म्हणून आपल्याला चायची तलब लागते. त्याच्यामुळं आपण चाय पिण्यासाठी बाहेरच्या रोडने न जाता आतमध्ये गाडी टाकली तरी चायवाला काय दिसायला मार्ग नाही. चायवाला तिथं काय दिसत नाही आहे. तर मग आता बघू आपण पुढे जरासा भेटला तर. दिसला एक चायवाला, तर तिथे गाडी लावायला जागा नाही. थांबा जरा, मी भेटतो तुम्हाला. तर मग फॅमिली, आत्ता वाजलेले संध्याकाळचे 7:30 आणि मी आलेलो आहे घरी. तर आपण काय करू माहिती आहे का, आता जास्त बकबक न करता आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करू. कारण आहे ना, मी आता खूप दमलं ते गाडीचं काम वगैरे करून. गाडीला डॅश कॅम लावला, फॉग लॅम्प बंद पडलेली, फॉग लॅम्प चालू करून घेतला. आणि जेव्हा आपली गाडीची वायर उंदराने खाल्ली होती, तर खालची जी मॅटिंग आहे ती देखील खराब झाली होती. तर ती पण मी जराशी त्याला थोडीशी मला नवीन नाही टाकली, तिलाच कसं म्हणजे थोडंसं अल्टर करून तिलाच आपण परत जॉईन करून घेतलं आहे गाईज. तर मग आता आपण काय करू माहिती आहे का, आता मी पटापट व्हिडिओ एडिट करतो, कारण मला उद्या सकाळी देखील एक तुमच्यासाठी मस्त म्हणजे राईड प्लॅन केलेला आहे. तर मला उद्या सकाळी 3:30-4 वाजता निघायचं आहे. तर आजची व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे. तर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे, जी सर्व व्हिडिओसाठी असती. मी उपाशी आहे तुमच्या प्रेमाचा. एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब. तर प्रत्येक जण माझी जे पण व्हिडिओ बघणार तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा गाईज. तोपर्यंत बाय, राईड सेफ आणि टेक केअर गाईज. गुड नाईट गाईज. Check it.